चंद्रपुरात एमआयएमनं बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामटेके यांना पाठिंबा दिलाय। काँग्रेसनं मुस्लिम धर्मियांना सतत दुय्यम स्थान दिलं, तसंच भाजप देशभर मुस्लिम धर्मियांना लक्ष्य करत आहे असा आरोप एमआयएमनं केलाय। हा पाठिंबा फक्त या एकाच जागेसाठी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक नोंदवण्यात आली आहे। 2014च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदार यांच्यासोबतच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली। 2019च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं समोर आलंय। जळगावच्या म्हसावदमध्ये एका लग्न समारंभात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी वधूवरासह सर्व वऱ्हाडी मंडळी तसंच ग्रामस्थांना मतदानाची शपथ देण्यात आली, तर उपस्थितांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा निश्चय केला। चंद्रपुरात एका धार्मिक अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कार्यक्रमाच्या जेवणातून 100 भाविकांना विषबाधा झाली, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला। भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला। रात्री जवळपास 150 भाविकांनी जेवण केलं, त्यानंतर त्यांना उशिरा मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला। सर्वच रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। चंद्रपूरच्या माजरीमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या भोजनातून विषबाधा झाली। आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा रुग्णालयात जात या रुग्णांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करत आरोग्य यंत्रणेशी चर्चा केली। यापुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। विना तिकीट एसी लोकलचा प्रवास करणाऱ्या एका महिलेनं चक्क टीसीलाच चावा घेत पळ काढलाय। चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। महिला टीसीला ट्रेनमध्ये एका महिलेकडे तिकीट नसल्याचं आढळलं, त्यावरून दोघींमध्ये वाद झाला। या वादातून आरोपीनं टीसीचा चावा घेतला। या प्रकरणी वसई पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलं पळवणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। जगताप डेअरी परिसरात काही महिला एका मुलाला विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। पोलिसांनी सापळा रचत 6 महिलांना अटक केली आहे। या टोळीनं आतापर्यंत 5 बालकांची तस्करी केल्याचं समोर आलंय। भाईंदरच्या नवघरमध्ये एका इमारतीची भिंत कोसळून 2 कामगारांचा मृत्यू झालाय, तर एक कामगार जखमी झालाय। इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचं काम सुरू होतं। यावेळी अचानक भिंत कोसळली। घटनेची माहिती मिळताच पोलीस तसंच अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीखाली अडकलेल्या कामगारांचे मृतदेह बाहेर काढले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोडमध्ये 2 दुकानांना भीषण आग लागली। ऑटोमोबाईल आणि वेल्डिंगच्या दुकानात आग भडकल्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाला तब्बल 1 तासानंतर आग विझवण्यात यश आलं। काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळच्या दौऱ्यावर आहेत। ते वायनाडमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। त्यानंतर आणखी 3 ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा होतील। या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीत काँग्रेस कार्यकर्तेही उपस्थित असतील।